नवे तानवड येथे मंजूर झालेल्या गटारीचे कामे होणार तर कधी? जनतेमध्ये सरपंच व ग्रामपंचायत विषयी नाराजीचा सूर। नवे तानवड येथील प्रभाग क्रमांक 2 मधील व्यायामशाळा ते जैतूनबी आझाद तहसीलदार या गटारीसाठी सर्वसामान्य आघाडीचे गटप्रमुख व येड्रावकर गटाचे नेते शिवगोंडा पाटील यांनी शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या फंडातून 5 लाख रुपये निधी मंजूर करून आणला। नवे तानवड गावचे सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आज अखेर या गटारीचे काम सुरू केले नाही। नवे तानवड या ठिकाणी सर्वसामान्य आघाडीची एक हाती सत्ता असताना देखील आघाडी प्रमुखांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून काम सुरू करण्यास सरपंच व ग्रामपंचायत कडून दिरंगाई होत असल्याने यामागील गौडमंगाल काय, यामागे काही राजकारण शिस्तय का, याची दबक्या आवाजात गावामध्ये चर्चा सुरू आहे। कारण गेल्या वर्षभरापासून सरपंच या प्रभागातील सर्व सदस्य व ग्रामपंचायतीकडे या भागातील नागरिकांनी गटारीसाठी सतत मागणी करत होते। काही नागरिकांनी गटार नसल्याने घरासमोर खड्डा खणून सांडपाणी सोडलं आहे, पण ग्रामपंचायतीकडून दखल घेतली गेली नाही। शेवटी या गटारीसाठी आमदार फंडातून 5 लाख निधी तात्काळ मंजूर करण्यात आला, तरीही सरपंच व ग्रामपंचायतीकडून आज अखेर या गटारीचे काम सुरू झालं नाही। शेजारील जुने दानवाड व दत्तवाड गावात झपाट्याने विकास कामे गतीने पूर्ण होताना दिसत आहेत। या उलट नवे दानवाडमध्ये मंजूर असलेली कामे 6 महिने संपूनही सुरू होत नसल्याने सरपंच व सर्व पदाधिकाऱ्यांविषयी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। महानकर न्यूजसाठी फिरोज कुरणे, दानवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।